प्रतीक्षा होती संपूर्ण भाजपा मुंबईकरांना ती अखेर संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा जवळचा सहकारी आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपल्याला मैदानात उतरवल्याचं पाहायला मिळतंय। सर्व प्रेक्षकांना सांगायला हवं, कोविड काळामध्ये याच अमित साटम यांनी महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढले होते। सुशांत सिंग राजपूत असेल किंवा दिशा सालेन असेल यांचे वादग्रस्त कसा मृत्यू झाले या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये मातोश्रीला अक्षरशः अंगावर घेतलं होतं आणि आज अखेर अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड झालेली आहे। सर, पहिली तुमची प्रतिक्रिया काय? मी पक्ष नेतृत्वाचे अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो की एवढी मोठी जबाबदारी ही माझ्या खांद्यावरती पक्षाने टाकलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन आशीर्वाद घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरता परिश्रम करेल। ज्या ठाकरेंना तुम्ही अंगावर घेतलं होतं कोविड काळामध्ये, त्यांचे घोटाळे असेल, दिशा सालियांचा वादग्रस्त मृत्यू असेल किंवा सुशांत सिंग राजपूत असेल, त्या ठाकरेंना आता अंगावर घेत असताना दोन ठाकरे तुमच्या समोर असणार आहेत, कसं पाहता या आव्हानाकडे? बघा, समोर कोण असणार आहे याची चिंता आम्ही जास्त करत नाही। आमचा केंद्रबिंदू हा मुंबईकर आहे आणि प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मुंबईकराची मतं जाणून घेईल, मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल आणि मुंबईकरांना अपेक्षित आहे अशा प्रकारचं पारदर्शक प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देताना मुंबईची सुरक्षा ही सुद्धा कायम राखण्याकरता आम्ही प्रयत्न करू। लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हमुळे मोठा फटका भाजपाला बसला होता, विधानसभा निवडणुकीमध्ये तो भरून काढला। मात्र या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फेक नरेटिव्ह तयार केला जातोय असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। कितपत विरोधक यामध्ये यशस्वी होतील असं तुम्हाला वाटतं? जे खोटं विरोधकांकडून सारखं वारंवार बोललं जात आहे त्याला खरं तर उत्तर ही महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता ही म्हणणार आहे की होय, मी भाजपला मत दिलं होतं, महायुतीला मत दिलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही भाजपला आणि महायुतीलाच मत देऊ। आणि यांच्या या खोटारडेपणाला मुंबई आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीला आणि भाजपला मतदान करून यांचा हे खोटारडेपणा उघडा पडेल। तुम्हाला मुंबई अध्यक्ष संदर्भामध्ये आता नवी असाइनमेंट मिळालेली आहे। महानगरपालिका निवडणूक फार लवकर तोंडावर आलेली आहे। ही अध्यक्षपदाची जी नेमणूक झालेली आहे ही जर आधी झाली असती तर तुम्हाला मैदानामध्ये जास्त प्रॅक्टिस करायला मिळालं असतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, अध्यक्षपद ही एक व्यवस्था आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा केंद्रबिंदू हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। अध्यक्षपद ही एक व्यवस्था असते आणि त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रितपणे आधी सुद्धा काम करत होतो। आशिष जी अध्यक्ष होते, आम्ही सरचिटणीस होतो, आता मी अध्यक्ष आहे। त्यामुळे अध्यक्षपद ही एक व्यवस्थेचा भाग असतो। आम्ही सगळे ॲज अ टीम या मैदानामध्ये आम्ही उतरणार आहोत। सामूहिक नेतृत्व हे असणार आहे आणि ॲज अ टीम एक संघ म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये मुंबईकरांच्या हितासाठी आणि मुंबईकरांची सुरक्षा आणि विकास राखण्याकरता आम्ही ॲज अ संघ या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत। शेवटचा प्रश्न, तुम्ही मुंबईतील भाजपाच्या केडरला, मुंबईतील भाजपाच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर महायुतीचा असेल की भाजपाचा असेल? मुंबईकर जनता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे। मुंबईकर जनतेची ही अपेक्षा आहे की गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देवेंद्रजींनी मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवले, तशाच प्रकारचं काम हे मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि ते होण्याकरता मुंबईकर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेतील आणि मुंबईकरांचं स्वप्न हे पूर्ण करतील। शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर काय कानमंत्र दिला? नाही, आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला सर्वांना ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि प्रत्येकानं शेवटच्या मुंबईकरांपर्यंत पोहोचणं, शेवटच्या असलेल्या मुंबईकराची सेवा करणं हाच कानमंत्र नेहमी मुख्यमंत्री आम्हाला देत असतात। धन्यवाद। हे होते भाजपाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष अमित साटम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा जवळचा सहकारी आपल्याला
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मैदानात उतरवलेला आहे। आता मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती झेंडा फडकवते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।